सरांचा मला फोन आला की सर कुठे आहे. म्हटलं काय नाही, मी गोविंद नगरमध्ये आहे, थोडंसं बाजूला या म्हणे. मी घाबरलो, म्हटलं काय झालं मग नेमकं. सर म्हणे असं असं झालं. ठीक आहे. हाय, हॅलो, नमस्कार. तर मी मिनल धामणे ब्लॉग चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे. तर आम्ही कधी जीवनात विचार सुद्धा केला नाही, त्या ठिकाणी आम्हाला इतकं सन्मानाने आदराने बोलवतील. तर चला, ते कुठे जायचंय ते तुम्हाला कळलंच. तर चला, आपण निघालोय त्या ठिकाणी. कुठे जायचंय आपल्याला ते बघू, तुम्ही बघा. तर चला, मी निघाले आता. आपल्याला जिथं जायचंय ना तिथं लवकरच जाऊ आणि भेटू तुम्हाला. आज आपण या ठिकाणी विशेष अशा उल्लेखनीय कार्याबद्दल या दाम्पत्याचा सत्कार करण्यासाठी आपला संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. व्यासपीठावर आमचे मित्र खरं तर संतोष धामणे आणि त्यांच्या हे दोघं उपस्थित आहेत. आपल्या कॉलेजचे प्राचार्य खन्नर सर, उपप्राचार्य सुचेत सर, शिक्षका प्रतिनिधी सय्यद मॅडम आणि मुद्दाम उपस्थित असणारे आपल्याकडे असणारे दोन बाल्य सत्यजित गडाख आणि कुमार कोण गोडगे हे दोघे राहणार पारेगावचे आहेत. 11वी सायन्स जी चे विद्यार्थी आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांचे पालक आणि दुसरे जे काही होमचे पालक आहेत हे दोनही पालक या ठिकाणी मुद्दाम आज उपस्थित आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आजच्या या सत्कार समारंभाचं कारण आपल्या सगळ्यांना जवळजवळ माहिती असेल कदाचित. दिनांक 6 जानेवारीला जी घटना घडली त्या घटनेचे ती घटना आपल्या सगळ्यांना श्रोत आहे. कदाचित काहींना ती घटना श्रोत नसेलही. आपल्या कॉलेजचे दोन विद्यार्थी कॉलेजच्या गणवेशामध्ये दिनांक 6 जानेवारी रोजी इथून ते संगमनेरवरून गुजरात या मार्गे एका टँकरमध्ये बसून ते गुजरातच्या दिशेने गेले आणि जात असताना योगायोगाने संपर्क झाला आणि त्यातून पुढचं जे काही घडणारं जे रस्ते नाट्य होतं ते त्या ठिकाणी थांबलं. जर ते नाट्य थांबलं नसतं तर आपण सगळेजण अडचणीत म्हणता येणार नाही, परंतु एक सगळ्यांची ती एक जबाबदारी असते. इथे शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या कुटुंबातील विद्यार्थी असतो आणि त्यामुळं सर्व पालक सुद्धा आपल्या कुटुंबाचे घटक असतात. त्यामुळे या नात्या माध्यमातून आपण सगळेच जण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काही प्रमाणात जबाबदार असतो. चांगल्या गोष्टीला जबाबदार असतो आणि वाईट घटना घडली, वाईट झालं तरी त्याला सुद्धा आपण जबाबदार असतो. आणि म्हणून 6 तारखेला या दोन मुलांनी थोडासा विपरीतपणा केला. काय त्यांच्या मनामध्ये काय आलं. परीक्षा सुरू होणार होती आज आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी परीक्षा सुरू होणार होती आणि त्यांना काय वाटलं आणि त्यांनी का असा निर्णय घेतला ही फार मोठी म्हणजे विचार करण्याची गोष्ट. नुकतीच आपण संगमनेरचं काम चालू आहे. त्यामध्ये आता सातत्याने त्या प्रोसेसमध्ये आहे आणि 6 तारखेला सरांचा मला फोन आला की सर कुठे आहे. म्हटलं काय नाही, मी नगरमध्ये आहे, थोडंसं बाजूला या म्हणे. मी घाबरलो, म्हटलं काय झालं मग नेमकं. सर म्हणे असं असं झालं. ठीक आहे. आणि मग मला सरांनी माहिती दिली आणि मग तिथून पुढे ते नाट्य काय झालं कसं झालं
या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत कदाचित पोहोचल्या नसतील. मी या सगळ्या गोष्टीचा जे काही साक्षीदार आहे गुंड सर, की ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही सगळी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला समजली. आणि त्यांनाही समजण्याचं कारण म्हणजे आमचे मित्र संतोष यांच्या मिसेस धामणेताई या, मला वाटतं राजेंद्र घरी सर, हा, त्यांच्याकडे म्हणजे यांनी त्यांना फोन केला त्या मुलांच्या कुजबुजवरून की ही मुलं सह्याद्री कॉलेजची दिसत आहेत, त्यांच्या अंगावर ड्रेस होता. मग ते चाणाक्ष आहे की पहिल्यापासून आपल्या दूध संघ शेतकी संघाकडे पेट्रोल डिझेलचं, आणि त्यामुळे आम्ही काय इंदिरानगरमध्ये एकत्र बसायचो लहानपणापासून, आणि ते एकदम क्षेत्र आहे त्यांच्या ध्यानात आले काय प्रकार आहे. त्यांनी ताबडतोब घरी फोन लावला आणि त्यातून त्या ताईंकडे सरांचा नंबर होता, त्यांनी लगेच सरांना संपर्क केला आणि त्यातून ते नाट्य थांबलं गेलं. मी गुंडे सरांना विनंती करतो की ते काय जी घटना आहे ती आपल्या सगळ्यांना व्यवस्थित आपण सांगा. या ठिकाणी आज विशेष अतिथी ज्यांच्या सत्कार्यामुळे आपण या ठिकाणी आज एकत्रित जमा झालेलो आहोत ते आदरणीय संतोषजी धामणे आणि सौभाग्यवती धामणेताई, पालक म्हणून डॉक्टर बाबासाहेब गोडगे, त्याचबरोबर सत्तेचे पालक बाबासाहेब गडा, त्यांच्या सोबत आलेले त्यांचे स्नेही आणि आपले सर्व प्राचार्य मित्राचे सर्व उपस्थित सहकारी. प्रसंग कुठल्याही पालकाला विचारले तुझ्यासाठी सगळ्यात अनमोल संपत्ती काय, तर माझ्या मते एवढंच उत्तर आहे की माझी संपत्ती ही माझी अनमोल संपत्ती आहे. बरोबर 6 तारखेला 5:30 वाजता मला धामणे त्यांचा फोन, माझ्याकडे काही नंबर सेव्ह नव्हता, तर त्यांनी सांगितलं सर तुमच्या कॉलेजची 2 मुलं युनिफॉर्मवर आहेत आणि ती काहीतरी वेगळा विचारणं ती इथून निघालेली आहेत आणि माझे यजमान की जे टँकरचे ड्रायव्हर आहेत त्यांच्या गाडीमध्ये ती मुलं बसलेली इथून काहीतरी प्रोड्यूस करतात. त्या सांगताना जणू काही त्यांचं स्वतःचं मूल आहे त्या काकुळतीनं त्या विचारायला सांगत की कसं काहीतरी करा काही काळजी करू नका म्हणून त्यांचा नंबर मला द्या. आमचा फोन झाला तोपर्यंत सिच्युएशन थोडीशी वेगळी होती, कारण ती मुलं आधी त्यांनी वेगळे नाव सांगितलं. ते नाव सांगितल्यानंतर मी आपल्या ग्रुपवरती ती 2 मुलांची नावं टाकली, ती नावं खोटी निघाली. मग पुन्हा मी त्यांना फोन केला, मग त्यांना मला त्यांच्याशी बोलू द्या. ती ते ऐकायला यायचं स्पीकरवर फोन टाकला की सरांशी बोलत म्हणजे आम्ही त्या सरांना ओळखत नाही आणि आम्ही त्यांच्याशी बोलणार पण नाही. पुन्हा त्यांनी नाव सांगितली, वेगळी नावं सांगितली. जी 2 नावं सांगितली ते विद्यार्थी आपल्याकडे होते, एक भोर सरांच्या वर्गातला आणि एक दातीर सरांच्या वर्गात. मग ती मुलं घरीच होती, पण विश्वास आहे की नाही म्हणून त्यांच्या पालकांशी दोन्ही वर्ग शिक्षक बोलले. तेवढ्यांचे पुन्हा खात्री पटली की ही मुलं खोटं बोलत आहेत. आणि मग पुन्हा त्यांच्याशी फोन झाल्यावर त्यांना पण खूप त्रास झाला त्याचा, कारण गाडी चालवायची आणि त्याचबरोबर जी मुलं मी सांभाळायची मध्ये मध्ये, तर ते मुलं म्हणायचे आणि गाडीतून उडीच मारत तुम्ही घरी सांगूच नाही त्यांच्याशी. आणि त्यांचं दप्तर म्हणजे काय, त्याच्यात वही नाही, पुस्तक नाही, काहीच नाही, फक्त रिकामी पिशवी, त्याचा ड्रेस नाही, कपडे नाही, खायचं नाही, काही, आणि पैसे पण नाही. त्यांचा संयम थोडासा सुटला आणि मग त्याने रागावून दरडावून मी त्यांना असं म्हटलं त्यावेळेस तुम्ही एक काम करा, जिथे कुठे तुम्हाला पोलीस चौकी सापडेल तिथे गाडी थांबवा, इव्हन ट्रॅफिक हवालदार जरी दिसला तरी गाडी थांबवा, मुलं त्यांच्या ताब्यात द्या, पोलीस आमची संपर्क करतील, आम्ही पुढे आपण काय करायचं ते करू. त्यांनी जेव्हा धमकावलं त्यावेळेस त्या मुलांनी खरं नाव सांगितलं. मग खरं नाव सांगितल्याच्या नंतर आता वर्ग कुठे, तर मी माझ्या माहितीप्रमाणे 11वी सायन्स ए पासून सुरुवात केली. प्रत्येक वर्ग शिक्षकाला फोन करायचं, त्यालाच विचारायचं तुझ्या वर्गात आहे का, नाही, मग बी नंबर दे, सी. माझ्या माहितीप्रमाणे निम्म्यापेक्षा अधिक वर्ग शिक्षकांना फोन केला काय तपास लागेल. आणि मग शेवटी खरी नावं समोर आले. मग लक्षात आलं की देशमुख वर्गातले पालकांचा वतीकडे होता, त्यांचा संपर्क झाल्यानंतर तुम्ही विचार करा काय त्यांना वाटलं असेल ते. आणि दरम्यानच्या काळामध्ये हे सगळं चालू असताना आपले जे ग्रंथपाल सर आहेत सोमनाथ गडाख सर, तेही त्या प्रवाहात आले. आणि तिथून आता माझी दमछाक कशी झाली की मला प्रमुखांचे फोन आणि आपल्या सहकार्यांचे फोन अटेंड करायचे, इकडे सारखे फोन चालू. आणि या ताईंचा परत एकदा फोन आला म्हणजे सर मी त्या मुलांशी बोलले, मी त्यांना सांगितलं तुम्ही काहीच काळजी करू नका, माझे गुजरात फिरून आणतील, फक्त त्या गाडीत बसून. आणि यांनी पण सांगितलं सर तुम्ही काहीच काळजी करू नका,
नका, मी त्या मुलांना सोडणार नाही. त्यांना मी तुमच्या ताब्यात देणार, पालकांच्या ताब्यात देणार, त्याच्यावर तुम्ही काहीच काळजी करू नका. पण त्यांना त्रास व्हायला लागला त्याचा. त्यांची गाडी डिले झाली, पेट्रोलचा डिझेलचा टँकर असतो, वेळेच्या मर्यादा असतो, तरी त्या विचाराने इतकं सहकार्य केलं. एवढं सगळं करून त्यांनी शेवटी पालकांशी संपर्क 8:30 आसपास संपर्क झाला. आणि त्याच्यानंतर आता शेवटी मागे सांगितलं ते विचार लगेच तात्काळ त्या ठिकाणावर निघाले. पण त्यानंतर त्यांचा संपर्क झाला आणि तुमचा वेळ वाया जाऊ नये याच्यासाठी मुलं कोणाच ताब्यात देता येते. तरी पण ते म्हणायचे, सर मी मुलं कोणाच्या ताब्यात देणार नाही, एकतर तुम्ही किंवा पालक. म्हटलं त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. त्यांनी सांगितलं आमच्या जवळचे नातेवाईक आहेत, मी काही काळजी करू नका, त्यांच्या ताब्यात देतो. असं करता करता पेठपर्यंत ते थोडं त्यांचं काय डेस्टिनेशन जिथं ठरलं होतं तिथेही थांबले. पालकांचे कोण मित्र होते ते त्यांच्या ताब्यात गेले. मला फोन आला, यांच्याशी सगळ्यांशी संपर्क झाला. आता प्रश्न असा आहे की ही मुलं इथून कशी गेली आणि काय झालं. यांचा प्रवास सुरू झाला नांदूर पासून, आपलं नांदूर शिरोळ तिथपर्यंत कसे गेले. तर आता चर्चेअंती त्या मुलांचं म्हणणं असं आहे की आम्हाला काहीच कळालं नाही, आम्ही हिप्नोटाईज झाल्यासारखं. ते पालकांचं म्हणणं तेच आहे, चर्चा झाली, आम्हाला काही समजलंच नाही. आम्ही इथून नांदूरपर्यंत कसं गेलो. फक्त एक ओमनी गाडी एस टी स्टँडच्या तिथे आली, ती गाडी आमच्याजवळ थांबली, एवढंच आम्हाला आठवतं. तिथून पुढे आम्हाला काहीच आठवत नाही. त्या गाडीवाल्यांनी काही हिप्नोटाईज केलं किंवा त्यांना काही खायला दिलं किंवा काय असं काही नाही. आता इथून ते नांदूरला पुन्हा कसे उतरले काहीच नाही. नांदूरला यांचे गेले, त्यांनी गेले. गाडीत बसल्यानंतर यांनी विचारलं कुठं जायचं, म्हणजे आम्हाला शेन्नरला जायचं. शेन्नरपर्यंत गेल्यानंतर परत त्यांना विचारलं तुम्हाला पुढं कुठं जायचं, म्हणजे नाशिकला जायचं, म्हणजे आम्हाला नाशिकला जायचं. नाशिकला गेल्यानंतर परत त्यांना विचारलं तुम्हाला कुठं जायचं, ते म्हणजे आम्हाला गुजरातला जायचं. आम्हाला पण गुजरातला यायचं, गुजरात मागे आम्हाला पंजाबला जायचं. मग त्यांना तिथे त्यांना शंका आली आणि शंका अशी आली की त्यांचा मुलगा आयुष 2 वर्षापूर्वी आपल्या कॉलेजचा विद्यार्थी होता. त्यांचं फक्त एकच लक्षात की माझ्या आयुषला असा ड्रेस होता, त्याचा ती पूर्ण सह्याद्रीची संबंधित असते. त्या अंदाजावरती त्यांनी एक थोडंसं मोठ्या मुलांना आपण किंवा जवळ घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला. ह्या ताई त्या मुलांशी बोलल्या पालकत्वाच्या नात्याने किंवा तुम्हाला अरे आई वडिलांचं काय खूप खूप बोलणं झालं. यांनी पण खूप समजून सांगितलं. आणि असं करता करता मग काय त्यांचं ते हिप्नोटाईज मधून ते बाहेर आले किंवा मुले ते काय त्यांचं त्यांना माहिती काय झालं. शेवटी पेठमध्ये त्यांचा संपर्क झाला आणि मग खऱ्या सरळ प्रचंड तणावात होते. काय असतं आपण तणावात असतो, पालक तणावात असतात, आपल्यापेक्षा त्यांचा तणाव 2 पट असतो. आपले विद्यार्थी त्यांचे पालक त्या सत्यजितच्या आईशी जेव्हा माझं बोलणं झालं त्या प्रचंड घाबरलेल्या होत्या आणि सारखं म्हणायचं सर आता काय, म्हणजे ती काळजी असते. शेवटी ज्यावेळेस हे सगळं झालं मुलं ताब्यात मिळाली, रात्री मला वाटते 1:30ला तो पेपर, 1:45ला ते घरी आले आणि अशा रीतीने त्यांनाही बरं वाटलं. आणि त्याच वेळेस आमची चर्चा झाली, म्हणजे हे सगळं काम ज्या व्यक्तीने केलं, जगातला सगळ्यात मोठा धर्म जर कोणता असेल तर तो माणुसकी. आणि तो धर्म त्याचं काही कारण नव्हतं, त्यांनी 2 पैसे घ्या उतरा तुम्ही गाडीच्या खाली. त्यांनी इतक्या आत्मीयतेने चौकशी केली, त्याला फोन कर त्याला फोन कर, सारखे संपर्कात राहू. तर त्या शेवटी त्यांच्यामुळे हे सगळं घडलं. तुम्ही आपण सगळे सुखरूप आहोत, तुमचे पाल्य सुरक्षित आहेत, आमचे विद्यार्थी सुरक्षित आहे, आमचं प्रशासन सुरक्षित आहे, आम्ही पण सुरक्षित आहोत. तर त्यासाठी आपण या ठिकाणी असताना बोलवलेलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे असा प्रसंग परत येऊ नये याच्यासाठी आता इथे पालक तर काय शिक्षक आपण मुलांना त्या मुलांना कोणी रागवलं नाही, आई नाही वडील नाही, सगळ्यांची चर्चा झाली, शिक्षकही रागवले नाही. पण ते होतं काय कधी कधी कशाचं तरी निमित्त होतं आणि ते कुठल्या कुठं असं घसरत जातं. तर आपण सगळ्यांनी मुलांशी शिक्षक आहोत, आपण सगळे पालक मुलं जेव्हा वर्गात असे अस्वस्थ वागतात ना तरच थोडंफार नकळत लक्ष देतं. आपण इथून पुढे सगळ्यांनी अशा मुलांच्या थोडंसं संपर्कात राहू, त्यांच्या जवळ साधू. थोडंसं रणगाड देशमुख मॅडमशी माझं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं असं तरी मला वाटत तरी जाणवलं नाही. थोडेसे इरेग्युलर असते ती मुलं, म्हणजे त्यांच्या मनाचे काही काहूर आहे. पण असा निर्णय या वयोगटात घेणं हे अजिबात चांगलं नाही. आता सरांनी जो प्रसंग सांगितला आमच्या अविनाश सरांचा मुलगा, त्या कुटुंबाची काय अवस्था असेल आपण कल्पना करू शकतो. तेव्हा आपल्या सगळ्या बंधू भगिनीकडे नाही की आपण मुलांची थोडीशी जवळ साधण्याचा प्रयत्न करावा. या सगळ्या नाट्याचा त्यांनी मुख्याला उभारणी देऊन
माध्यमातून किंवा माणसाच्या माध्यमातून त्यांची खऱ्या अर्थाने मदत झाली असे इंदिरानगरमध्ये राहणारे संतोष धामणे आणि त्यांच्या पत्नी सौ धामणेताई हे दोघेही या ठिकाणी आहेत. या संपूर्ण थारा नाट्यामध्ये खूप मोठं बहुमोल असं सहकार्य, नुसतं सहकार्य नाही म्हणजे प्रत्येकाने मनोमन जेव्हा सगळ्या गोष्टीचा पुढे काय झालं असतं असा जर विचार तुम्ही केला, कारण तुम्ही बघा या संगणक सकाळीच नंतर आज पहिली क्रमांक तुमच्या गल्लीतच इतके कारण इतकी उदाहरणं येत असतील दादा, काय झालंय मुलांना कळत नाही.